नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, पीएम किसान योजना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, पीएम किसानच्या वेबसाईटवर एक नवीन ऑप्शन आलेला आहे. या ऑप्शनमुळे मित्रांनो आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर का हरपलेला असेल, केवायसी करता वेळेस जो मोबाईल नंबर तुम्ही वापरलेला असेल, तो तुमच्याजवळ नसेल, तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येत नव्हता. परिणामी मित्रांनो तुम्ही तुमचं स्टेटस जे आहे ते बघू शकत नव्हता. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही काढू शकत नव्हता. आता मित्रांनो तुम्हाला नवीन मोबाईल नंबर लिंक करायची ऑप्शन आलेली आहे. तर मित्रांनो कशाप्रकारे तो तुम्हाला लिंक करायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आता मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान या वेबसाईटवर यायचं आहे. पीएम किसानच्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर मित्रांनो याला खाली स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाईल नंबर म्हणून एक ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता अपडेट मोबाईल नंबर म्हणून ऑप्शन आलेला आहे. आता इथं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाका. जर नसेल मित्रांनो तर पुढे तुम्हाला आधार नंबरची सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही इथं आधार नंबर टाकून सुद्धा चेंज करू शकता. आता मित्रांनो इथं रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाका. नसेल तर आधार नंबर टाकून हा कॅप्चा इथं टाकून मित्रांनो पुढे सबमिट करा. त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता गेट आधार ओ-टी-पी वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता ओ-टी-पी सेंड रजिस्टर मोबाईल नंबर. आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ-टी-पी येईल. आलेला ओ-टी-पी इंटर ओ-टी-पी टाका. त्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय ओ-टी-पी झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हेरिफाय सक्सेसफुली झालेला आहे ओ-टी-पी. यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे. खाली तुम्हाला फार्मर डिटेल्स इथं संपूर्ण दाखवले जाईल. फार्मरचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि तुमचा जो जुना मोबाईल नंबर होता तो सुद्धा इथं दाखवला जाईल. आता मित्रांनो तुम्हाला नवीन मोबाईल नंबर इथं टाकायच्यासाठी तुमचा इथं जो नवीन मोबाईल नंबर असेल तो टाका आणि मित्रांनो गेट ओ-टी-पी वरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो जो मोबाईल नंबर तुम्ही नवीन टाकला त्याच्यावरती एक ओ-टी-पी येईल. आलेला ओ-टी-पी मित्रांनो व्हेरिफाय करा. व्हेरिफाय केल्याच्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमचा जो नवीन मोबाईल नंबर आहे तो तुमच्या पीएम किसानच्या प्रोफाईलमध्ये जो आहे तो अपडेट होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.